जय शिवराय सर्वांना. आज आपण कोरीगड या किल्ल्याचे प्रवास वर्णन या व्हिडिओमध्ये करणार आहोत. गाडी पार्क केल्यानंतर पुढे एका जागी मातीतून पायऱ्या बनवलेल्या आहेत. पुढे चालत गेल्यावर आपल्याला कोरीगडाचा बुरुज पाहायला मिळतो. हा किल्ला परिचित असल्याने किल्ल्याची पायवाट मळलेली आहे. पुढे आंबे व्हॅलीकडे सरळ जाणारा रस्ता न घेता उजवीकडे एका दगडावरती दिशादर्शक बाण बनवलेला आहे. या किल्ल्याची थोडीशी वाट ही झाडीमधून जाते. त्यानंतर पुढे दिसणाऱ्या किल्ल्याच्या पायऱ्या या वरपर्यंत आहेत. पायऱ्या चढत असताना आपल्याला उजव्या बाजूला एक गुहा पाहायला मिळते. इथे तिचे नाव गुप्त गुहा असे लिहिले आहे. या गुहेशेजारीच एक गणेश मंदिर सुद्धा आहे. पुढे किल्ल्याच्या वाटेवरच उजव्या बाजूला छोट्या गुहेमध्ये एक गार पाण्याची टाकी आहे. आपल्याला या किल्ल्याची जुनी आणि आता सध्या बांधकाम चालू असलेली नवीन तटबंदी सुद्धा पाहायला मिळते. किल्ल्याच्या मुख्य गणेश दरवाजाजवळचे पायऱ्यांचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच दोन्हीही दरवाजे चांगल्या पद्धतीने लावलेले आहेत. दरवाजातून वर गेल्यावर डाव्या बाजूला एका वाड्याचे पुनर्बांधणीचे काम चालू आहे. कोरीगडाच्या दक्षिणेला एक बुरुज आहे. त्याचे संवर्धनाचे काम अजून व्हायचे आहे. त्या बुरुजाच्या अलीकडे एक तोफ ठेवलेली आहे. त्या तोफेच्या पुढे गेल्यावर आपल्याला एक दरवाजा पाहायला मिळतो. त्यातून पाहिल्यावर असे दिसते की या दरवाजाचा वापर करण्यासाठी असलेली वाट ही खूपच अवघड आहे. दरवाजा पाहून झाल्यावर आम्ही कोराई माता मंदिरात गेलो. मंदिरात देवीची सुबक अशी मूर्ती आहे. कोराई देवीच्या मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या तटबंदीच्या जागेवर एक चौतारा बांधून त्यावर तोफ ठेवलेली आहे. पुढे असलेल्या मंदिराजवळ एक पाण्याचा मोठा तलाव आहे. या पाण्याचा वापर तटबंदी पुनर्बांधणीसाठी केला जात आहे. मंदिराच्या समोर 3 दगडी अवशेष आहेत. त्यावर नक्षीकाम केलेले दिसते. या किल्ल्याच्या महत्त्वाच्या असलेल्या वाड्यांच्या व इतर वास्तूंचे भरपूर असे अवशेष किल्ल्याच्या मध्यवर्ती भागामध्ये आहेत.
तलावाच्या शेजारी असलेल्या महादेवाच्या मंदिरासमोर 4 तोफा ठेवलेल्या आहेत. तसेच तोफगोळेसुद्धा दिसतात. या महादेव मंदिरामध्ये पुरातन असे शिवलिंग आहे. तटबंदी व इतर बांधकामाचे साहित्य यासारख्या 2 रोपवेने वर आणले जाते. किल्ल्याच्या उत्तरेकडील तटबंदी आणि बुरुजाचे काम चांगल्या प्रमाणात झालेले आहे. या बुरुजावरून कोरीगडावरील संपूर्ण पठार आपल्या नजरेत येते. तसेच कोरीव तटबंदी सुद्धा सुंदर दिसते. या बुरुजावरून उत्तर पूर्वेला पाहिल्यावर मोरगिरी किल्ला आपल्या नजरेस पडतो.